नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या एका सबसिडरीचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, ज्यांना पण हे माहीत असेल की ही कंपनी टाटा ग्रुपची सबसिडरी कंपनी आहे, ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकते की आम्हाला पहिलेच माहीत होतं की ही कंपनी टाटा ग्रुपची कंपनी आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आज ज्या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत, त्या कंपनीचे नाव आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे ₹1099 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.81%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.01%, FISची होल्डिंग आहे 8.04%, DISची होल्डिंग आहे 4.65% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 32.65%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रिझल्ट आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे आकडे करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेडचे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हे आहे तेजस नेटवर्क्स लिमिटेडचे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 559 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,642 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,811 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,642 कोटी रुपये. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 575 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,655 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,821 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,655 कोटी रुपये. आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 623 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,444 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,411 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,444 कोटी रुपये. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 48 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 211 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 410 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 211 कोटी रुपये. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 44 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 165 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 275 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 165 कोटी रुपये. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग पर शेअरबद्दल. तर आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, तो फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 2.64 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 9.22 रुपीज. आणि मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15.75 रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 9.22 रुपये.
तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.